नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची महायुती सरकारकडून अंमलबजावणी करण्यास चालढकल. लहू प्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात भ्रमाचा भोपळा फोडून आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय घटनापीठाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे राज्य सरकारांना अधिकार असल्याचा ऐतिहासिक व घटनात्मक निर्णय दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करता राज्यातील महायुती सरकार चालढकल करत असल्याने लहू प्रहार संघटनेच्या वतीने आज दिनांक 26 रोजी सामाजिक न्याय दिनी शहरातील क्रांती चौक येथे सकाळी 11 वाजता भ्रमाचा भोपळा हे अभिनव आंदोलन करत भोपळे फोडून जोरदार निदर्शने करण्यात आली. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण उपवर्गीकरण समिती स्थापन केली आहे. मात्र या समितीला सतत मुदतवाढ दिली जात असल्याने लहू प्रहार संघटनेच्या नाराजी व्यक्त केली. आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने महायुती सरकारकडून आरक्षण लाभ वंचित जातीवर मोठा सामाजिक अन्याय होत असल्याचे लहू प्रहार संघटनेने म्हटले आहे. भ्रमाचा भोपळा फुटला, सरकारचा वरचा विश्वास उठला, आरक्षण वर्गीकरण झालेच पाहिजे यासह महापुरुषांच्या विजयांच्या घोषणा आंदोलनात देण्यात आल्या. आंदोलनानंतर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लहू प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले. या निवेदनावर लहू प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, राज्य कार्याध्यक्ष नितीन आव्हाड, महासचिव कचरू कांबळे, राज्य उपाध्यक्ष संदीप चांदणे, संपर्क प्रमुख राहुल घोरपडे, मराठवाडा अध्यक्ष आनंद लोखंडे, महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्षा मीरा नाडे, जिल्हाध्यक्ष रेखा ठोकळ, ज्येष्ठ नेते काकासाहेब नाडे, सुनील मोठे अण्णा, सुरेश आंबिलडागे, जिल्हाध्यक्ष संदीप वैरागळ, शहराध्यक्ष समाधान इंचे, युवा नेते मच्छिंद्र बैलम, यशराज इंचाळकर, कोंडीराम खंदारे, अमोल महाले, सोमनाथ इंचाळकर, रमेश नाडे, भीमराव ठोकळ यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.